अमरावती जिल्ह्यातील रोहणखेड गावात स्मशानभूमीच्या वापरावरून वाद चिघळला आहे। गावातील एकमेव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास काही व्यक्तींकडून अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या माहितीनुसार 21 एप्रिल रोजी एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी काही लोकांनी अडथळा आणत वाद निर्माण केला। या घटनेनंतर गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार कुठे करायचे असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। गावकऱ्यांना त्यांच्या एकमेव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याकरता अडवले जात आहे। यापेक्षा मोठं मूलभूत अधिकारांचं हनन कोणतं राहील? खेड्यागावातील लोकांना आज AIच्या युगात साधे रस्ते नाहीत, पाणी नाहीत व त्यांना मूलभूत अंत्यसंस्कार जे की एक फार अत्यंत बेसिक अशी गोष्ट आहे त्यासुद्धा सुविधेपासून वंचित केले जात आहे। व यावर हे नागरिक माझ्याकडे आले असता त्यावर कुठल्याही प्रशासनानं कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही। करिता आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे व ज्या झालेल्या अडवणुकीबद्दल व भविष्यात तिथं जर कुठला व्यक्ती मृत्यू झाला तर त्याचा अंत्यसंस्कार कुठे होईल व त्यामध्ये कुठला वाद व भांडण निर्माण झाल्यास याला प्रशासन व कोण जबाबदार राहील याकरता व याचा जाब विचारण्याकरता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे। गोष्ट अशी आहे दादा का मी माझं वय समजा 52 वर्ष झाले आहे आणि आमच्या गावात कोणत्याच प्रकारची स्मशानभूमी याच्या अगोदर रेकॉर्डला आहे, पण तिथं नेहमी अडवण्याचा प्रयत्न करत आहे। अशा याच्यात एका शेतकऱ्याच्या शेतात 1980 पासून 7-12 रेकॉर्डला नोंद आहे 10 गुंठे जागाची। तिथे आम्ही ग्रामपंचायतमार्फत बांधकाम केले असता काल अचानक आमच्या गावात एक तरुण व्यक्ती जे मृत्यू झाला तर त्याला आम्ही अंत्यसंस्कार करायला नेले असता तिथे अडवण्यात आले आहे। तर आम्हाला हा प्रश्न पडला का आम्ही त्या प्रेताला न्याव कुठं, बाकी कुठेच जागा नाही आहे। तर याच्यात जर समजा चंगराचंगरी झाली, काही भानगड झाली, उद्या त्याला जबाबदार कोण राहणार असा माझा प्रश्न आहे।